वढू बुद्रुकवरी खडे पसरले श्री शंभूराजांच्या पायी. हेच आम्हाला माणिक मोती, दुसरी दौलत नाही. यावन रावण की सभा, शंभू बद्यो बजरंग. लहू लसत सिंदूर सम, खूब खेळलो रणरंग. अर्थात वढू, श्री क्षेत्र वढू, ज्या ठिकाणी स्वराज्य रक्षक, धर्मवीर, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आणि त्यासोबतच स्वामीनिष्ठ अर्थातच परमभक्त परममित्र कवी कलश यांची देखील समाधी. आणि याच दोन्ही समाधी स्थळांना वंदन करून एल.एस. मराठीच्या पारावर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या वडू क्षेत्राचा विकास कुठपर्यंत पोहोचलाय, का विकासाच्या नावाखाली केवळ कूर्मगतीनं हालचाली सुरू आहेत, या सगळ्यांवर प्रकाश टाकणार आहोत. त्यामुळे एल.एस. मराठीच्या पारावर आता जागर होणार आहे तो या श्री क्षेत्र वडूच्या विकासाचा. एल.एस. मराठीच्या पारावर जागर होणार आहे या श्री क्षेत्र वडूला काय सुविधा हव्यात आणि काय सुविधा मिळायला हव्यात या विषयांचा. आणि त्याच विषयी माझ्यासोबत यासाठी बोलताना संवाद साधताना जे उपस्थित आहेत त्यामध्ये प्रशासक सरपंच म्हणून अर्थात कृष्णा आरागडे आहेत, ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य संजय भंडारे आहेत, आमचे पोलीस पाटील जयसिंग भंडारे आहेत, आणखी बाकीची सगळीच जी गावकरी मंडळी आहेत जे नेहमी या विकास आराखड्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडत असतात, शासनाला वेळोवेळी आठवण करून देत असतात. चला तर मग सुरुवात करूयात एल.एस. मराठीच्या पारावरून वडूमध्ये नेमकं आता काय व्हायला हवं. नमस्कार पाटील साहेब, मी पहिल्यांदा तुमच्याकडे येतो. आणखी अर्थात सरपंचांकडे मी येणारच आहे, पण एक पोलीस पाटील म्हणून पहिल्यांदा या विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये मला एक जाणून घ्यायचं आहे की नेमका किती कोटींचा आराखडा मंजूर झालाय, जर झाला असेल तर तितकं काम त्या गतीनं सुरू आहे का? सर्वप्रथम मी एल.एस. मराठीचं आमच्या श्री क्षेत्र वडबुद्रुक या गावामध्ये सहर्ष स्वागत करतो. आपण या ठिकाणी आलात, आमच्या अनेक ग्रामस्थांचं या ठिकाणी भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक गावामध्ये जाऊन तसाही आपला उपक्रम चालू आहे. त्याही उपक्रमाला आमच्या वडू ग्रामस्थांच्या वतीने मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आपण विचारलं की स्मारक आराखड्या संदर्भात सध्या काय परिस्थिती आहे, तर मी सर्वांना सांगू इच्छितो की या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अडचण होत आहे. म्हणून काय जागेचा काय प्रॉब्लेम होता इथं? म्हणजे मध्ये ऐकायला मिळालं होतं की केईएमची जी जागा होती नंतर कोंढापुरी त्यांना त्या ठिकाणी ती देण्यात आली. नेमका काय तो प्रॉब्लेम होता जेणेकरून हे सगळं रखडलं पुढचं? या ठिकाणी केम हॉस्पिटलची 84 गुंठे या ठिकाणी जागा गावकऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलसाठी 1985 साली दिली होती. परंतु आता सध्या या ठिकाणी विकास आराखड्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जागा कमी पडते, म्हणून त्यांना या ठिकाणी दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि सर्व शासनाच्या वतीने बैठक घेऊन त्या ठिकाणी त्यांना विनंती केली आणि त्यांना पर्यायी जागा कोंढापुरी या ठिकाणी देण्यात आली. इथे जेवढी जागा आहे तेवढीच जागा त्या ठिकाणी कोंढापुरी येथे देण्यात आलेली आहे. मागच्याच महिन्यामध्ये त्यांना महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी तशी जी.आर. काढून त्यांना तो दिलेला आहे. परंतु या ठिकाणी त्यांची काही साधन सामुग्री आहे किंवा त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या शिफ्टिंगसाठी त्यांना वेळ लागतो आहे. त्यांनी तो वेळ मागितला आहे आणि मागच्या महिन्यात माननीय तहसीलदार साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी या हॉस्पिटलला सील केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं काम चालू केलं आहे. यामुळे थोडासा वेळ लागतोय, हीच अडचण होती. या ठिकाणी माजी सरपंच अर्थात आरगडे साहेब, कृष्ण आरगडे साहेब, आता प्रशासक राज या ठिकाणी चालू असलं तरी त्यांनी काही या ठिकाणी जो काही कार्यभार सांभाळलेला आहे, गावचा कारभार, गावचा गाडा हाकलेला आहे, त्या संदर्भात नेमक्या काय अडचणी आहेत त्या आपण जाणून घेऊयात. आरगडे साहेब, आपलं एल.एस. मराठीच्या या पारावर स्वागत आहे. नेमकं आत्ता एक सरपंच म्हणून किंवा एक या गावचा पुढारी म्हणून इथली कुठली अडचण आहे जी अडचण पहिल्यांदा आपल्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, हे सांगा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधीचा आराखडा जो चालू आहे शासनाच्या वतीने, त्याला संतगतीने ते काम चालू आहे. त्याला शासनाने जो निधी टाकला आहे तो निधी, ते काम अधोगतीच आहे. जास्त काय प्रगतीपथावर ते काम नाही आहे. केममुळे थोडी अडचण येत होती, तर ते केमचंही काम आता झालेले आहे. त्यामुळे आता कामाला गती येईल. तर भीमा घाटावर किंवा जे चालू आहे पुलाचं काम किंवा ते असेल किंवा आणखी काही एक रस्त्याचं काम चालू आहे, ते कुठपर्यंत आलंय?
ते भीमा नदीवरला पूल जे आहे तो पण आता अर्धवटच आहे. जे शेतकऱ्यांना पैसे देणे आहे ते पण काय अजून दिलेले नाही. त्याच्यामुळे ते पण काम अर्धगतीने बंद आहे. बर, इथे ज्या पूर्वी अडचणी होत्या अर्थात आता वाहनतळ पण आहे, शौचालयाची सुविधा किंवा आणखी पिण्याचं पाणी या संदर्भात देखील मध्ये मागणी केली होती. तर त्या संदर्भात काही शासनाने निर्णय घेतलाय का बाबा मोठ्या स्वरूपात याची उपलब्ध असलं पाहिजे? इथे बरेच शंभू पर्यटक येत असतात. इथे जरी 100 पर्यटक आले तरी त्यांना सर्व सुविधा दिल्या जातात. पाणी आहे, टॉयलेट आहे, बाथरूम आहे, सगळी व्यवस्था आहे. पुरेशा प्रमाणात आहे. हो, पुरेशा प्रमाणात आहे. म्हणजे पुण्यतिथीच्या दिवशी त्या दिवशी गर्दी होत असते, मग नेमकं तेव्हा ती सुविधा कमी पडते का अपुरी पडते? त्या दिवशी आम्ही बाहेरून टॉयलेट मागवत असतो कॉर्पोरेशनकडून. अच्छा, फिरते टॉयलेट मागवतो. हां, फिरते टॉयलेट या ठिकाणी आणतो आम्ही. बरं. आता नेमकं इथं या ठिकाणी जो विकास करतोय आपण विकास आराखड्याच्या माध्यमातून काय काय अपेक्षित आहे, काय काय कामं केली जाणार, म्हणजे संग्रहालय असेल किंवा आणखी ग्रंथालय असेल, आणखी काय आपण या ठिकाणी अपेक्षित केलं? जे काय शासनाने आराखड्यामध्ये जी कामं घेतलीत, ग्रंथालयात संग्रहालय असेल, आणखीन काही थिएटरची कामं असतील ती त्या आराखड्यामध्ये आहेत, ती होतील. साधारण कुठपर्यंत अपेक्षित आहे असं वाटतंय तुम्हाला? 2027 पर्यंत त्यांनी सांगितले हे काम पूर्ण केले जाईल. 2027. अच्छा, बरं. मी अपेक्षा करूयात, आपण अपेक्षा करायला काही हरकत नाही आहे. हां, बरं. यानंतर आपण आणखी संजय भंडारजी माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांची देखील संवाद साधूयात. या ठिकाणी शंभूराजांचं समाधीस्थळ, येणारे पर्यटक आणि मग त्या दिवशी अख्ख्या गावाकडून त्या पर्यटकांना जी काही सोयीसुविधा पुरवल्या पाहिजे त्यासाठी तुम्ही सगळी धावपळ करता, पळता. मगाशी एक अतिशय महत्त्वाची या ठिकाणी माहिती आपल्याला या सगळ्या ग्रामस्थांनी दिली, की इथे 365 दिवस एकही दिवस असा चुकत नाही की इथे दोन्ही समाधीस्थळी पूजा होत नाही. आणि तिचं कार्य नेमकं कसं चालतं, कशा पद्धतीनं ती पूजा केली जाते, पहिल्यांदा हे जाणून घेऊयात आणि मग आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूयात. भंडारे साहेब, नेमकी इथं कशी पूजा केली जाते समाधीस्थळी? त्यासाठी तुम्ही एक चेन तयार केलेली आहे, ती नेमकी काय आहे, तिच्यात कधीच खंड पडत नाही, नेमकं काय उत्सुकता आहे जाणून घ्यायची? धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानी स्थळी आपण समाधी आणि संभाजी महाराजांचा पुतळा आणि कवी कलश याचे नित्यप्रमाणे पूजा केली जाते 365 दिवस. आणि त्याचं पूजेचं धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती असेल, धर्मवीर युवा मंच असेल, शिवप्रतिष्ठान असतील, सर्व ग्रामस्थ असतील, ग्रामपंचायत असेल, सर्वांनी मिळून एकत्र करून ज्या ज्या लोकांना तारखा ठरवून दिलेल्या असतात आणि त्याच्यावरती 1-2 मुलं अपॉइंटमेंट केलेत, ते त्या लोकांना कॉल करतात आणि असे काय 10-20 जोडपी आली तरी त्यांची व्यवस्था केली जाते किंवा 1-2-3 जोडपी वाढली तरी काही अडचण येत नाही. सर्व मिळून एकत्र पूजा केली जाते आणि 365 दिवस पूजा केली जाते. आणि त्या पूजेचं साहित्य इथं एक ठिकाणीच आहे, जो माळी असतो त्याच्याकडनं घेतलं जातं. त्यामुळे कुणाला साहित्य आणायची गरज नाही, फक्त त्या लोकांनी येताना आपलं थोडंफार काय पाण्याचं वगैरे भांडं घेऊन यायचं, त्या पद्धतीने इथं साफसफाई करून पूजा केली जाते नित्यप्रमाणे. आता आम्हाला आणखी जाणून घ्यायचं आहे की काही सामाजिक कार्य पण त्या दिवशी होतं, तर नेमकं कसं केलं जातं? अन्नदान असेल किंवा रक्तदान पण कार्यक्रम आपण करतो, त्या संदर्भातली कशी व्यवस्था इथं लावली जाते? आपण संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी इथं कुठलाही गोड पदार्थ केला जात नाही. आपण काय करतो त्यावेळेस अन्नदान ठेवतो आपण. म्हणजे अन्नदान म्हणजे फक्त भात आणि डाळ भात ठेवतो आणि तो एकदम क्वालिटीचा बनतो. आणि त्यानंतर प्रत्येक पर्यटकाला यायला पिण्यासाठी आपण बिसलरी पाणी देतो. आणि त्याच्यानंतर आपण एक सामाजिक उपक्रम म्हणून आपण एक रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. मागच्या वर्षी रक्तदान शिबिर आपण आयोजित केलं होतं. जवळजवळ आपल्याकडं 350 बॅग अवेलेबल झाले ते आपल्याकडं. आणि आत्ता बी कुणालाही ब्लड लागलं तरी आम्ही 1-2-3 कार्यकर्त्याचे नंबर अलॉट केलेत. कुणालाही लागू द्या तर ते रक्त फ्रीमध्ये तिथं पोच केलं जातं. ही आमच्याकडनं सर्व्हिस दिली जाते. अच्छा, बरं. इथे रोज येणाऱ्या पर्यटकांची नोंद केली जाते आणि मग मला असं म्हणायचं की असे साधारण किती पर्यटक जर आपण काढले सरासरी तर दिवसात? शनिवार रविवार लोकांना सुट्टी असतात, त्या दिवशी जास्त लोक येतात. जवळजवळ शनिवार रविवारी जरी पकडलं ना साहेब, तरी 15 ते 20 पर्यटक येऊन जातात तिथं. बरं. हो, त्याची नोंद आहे, इथं नोंदबुक आहे गेटवरती, नोंद केली जाते त्याच्यात होते नोंद सगळी तेवढी. आता थोडेसे फक्त वडूच्या संदर्भातच, पण वडूच्या भूमिपुत्रांसंदर्भात मला प्रश्न विचारायचा आहे. जिथं छत्रपती संभाजीराजांचं रक्त सांडलं त्या भूमीमध्ये आज आपलीच पोरं बेरोजगार आहेत, त्यांच्या हातांना काम नाही आहे, कारखाने कंपन्या जवळ आहेत पण आपली पोरं तिथं कामाला लागत नाही आहेत. दुसरी गोष्ट, आज इथलीच पोरं आपल्याच संभाजीराजांचं समाधीस्थळ सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन नोकरीला लागतात आणि मग आपल्या समाधीस्थळ ज्या गावात अख्खं गाव येतं, अख्खं महाराष्ट्र येतं, त्यापासून ते वंचित राहतात. यासाठी शासनाकडनं काय मागणी केली पाहिजे, तुम्ही काय ह्या संदर्भात पाऊल उचलणार आहात? प्रत्येकाचा मला एक स्टेटमेंट हवे, उत्तर. भूमिपुत्रांना नोकरी तर
बऱ्यापैकी दिलीच पाहिजे. ज्या क्षेत्रामध्ये कंपनी आहे त्या क्षेत्रातले भूमिपुत्रांना नोकरी दिली पाहिजे. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? या ठिकाणी शासनाच्या जी आरनुसार माझ्या माहितीनुसार 30% भूमिपुत्रांना त्या गावातील कंपन्यात नोकरी दिलीच पाहिजे. आणि त्याच्या पद्धतीने आमच्या गावातील तरुणसुद्धा सुशिक्षित आहेत, इंजिनियर आहेत. त्यांना जे अपेक्षित शिक्षण झाले ते शिक्षण झालेलं आहे, परंतु कंपन्या मॅनेजमेंट त्या ठिकाणी भूमिपुत्रांना न्याय देत नाही आणि त्याच्यामुळं आम्हाला दुसरीकडे जावं लागतं. ही एक थोडी खंत आहे. त्याच्यामुळं आम्ही प्रशासनाला ही मागणी करतो की या ठिकाणी आमच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना जर आपण बैठक घेऊन सांगितलं की ओढू गावातील किंवा परिसरातील जे शिक्षित आहेत त्यांना आपण आपल्या कंपन्यामध्ये 30% या फॉर्म्युल्यानुसार घेतलं तर निश्चितपणे गावचा ग्रामस्थ गावचा तरुण जवळच कामाला लागेल आणि त्याचं रोजीरोटीचा प्रश्न संपेल. बरं, तुमचं मत शेवटचं. आता जवळजवळ क्वालिफिकेशनप्रमाणे प्रत्येकाला बऱ्यापैकी नोकरी आहे तिथं म्हणजे स्थानिक ठिकाणी. आता नवीन पिढी तयार होती एक, त्याला बी स्थानिकाला 30% प्रमाणे आरक्षण ठेवलं पाहिजे असं माझं मत आहे. पण ते काही इथे मिळत नाही. नाही ते या ठिकाणी आता अगदी शेवटाकडे येत असताना इथे पुरातत्व विभागातील देखील या ठिकाणी कर्मचारी उपस्थित आहेत. इथली देखभाल कशी केली जाते? पहिल्यांदा आपलं नाव सांगा. अभिषेक भंडारे नाही का? तर कशा पद्धतीने इथली देखभाल केली जाते आणि हे समाधीस्थळ इथला जतन करणं, इथलं जोपासणं, इथल्या पर्यटकांना सुखसुविधा ज्या हव्यात त्या संदर्भातील माहिती काय सांगताय? इथली म्हणजे स्वच्छता आहे आम्हीच बघत असतो नाही का. पर्यटन आलेले म्हणजे आपण गैरव्यवस्था आपण हे करून देत नाही आपण, म्हणजे गैरवापर होता आपलं, कारण की इथं तीर्थक्षेत्र आहे, इथं गैरवापर समस्या होऊन देणार नाही का. एक शेवटचाच फक्त प्रश्न आहे. इथल्या सगळ्या पुढाऱ्यांचा, गावकऱ्यांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो, कशी मदत होते या संदर्भात काय सांगा? मदत होतच असते त्यांची बरं, काही समस्या असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा. करतात सर. एकंदरीत आत्ता आपण इथल्या सगळ्या प्रशासकीय किंवा राजकीय लोकांशी आणि अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. गावचे पुढारी आहेत, अर्थात ते पहिल्यांदा शंभू भक्त म्हणून या ठिकाणी आहेत, कारण की ते भूमिपुत्र आहेत. त्यांनी मागणी केली ती अत्यंत महत्त्वाची आहे. ते 30% जे आरक्षण जिथं कंपन्या तिथल्याच भूमिपुत्रांना मिळालं पाहिजे, पण ते मात्र मिळत नाही. ज्या मातीमध्ये शंभूराजांचं रक्त सांडलं त्याच ठिकाणी किंवा जिथं शिवपुत्र शंभूराजे यांची समाधी आहे तिथल्याच भूमिपुत्रांना मात्र आपली भूमी सोडून बाहेर जावं लागतं. हे दुर्दैव आहे. राहिलं विकास आराखड्याचं, मगाशी सरपंचांनी सांगितलं की जे काम प्रगतीपथावर पाहिजे ते जवळपास अधोगतीकडे आहे. 27 मध्ये होईल अशी अपेक्षा करतो, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. पण या सगळ्या समस्यांवरून एक गोष्ट मात्र लक्षात येते, जी मगाशी पोलीस पाटलांनी बोलून दाखवली होती. तीर्थक्षेत्र घोषित केलंय, क दर्जाचा त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे क वर्ग दर्जाचा देखील त्या ठिकाणी लाभ घेता आलाय, पण आता ते ब वर्गमध्ये खरं म्हणजे जायला हवं, जेणेकरून अर्थातच त्या दृष्टिकोनातून आम्हाला आणखी विकास साधण्यासाठी निधी मिळेल. तमाम महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला या ठिकाणी येऊन जे समाधीस्थळ आहे त्याचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा जाताना असं वाटलं पाहिजे, वडूत आलोय, आता वडूतून माघारी फिरायची इच्छा होता कामा नये. इतकं सुंदर आणि उत्तम या ठिकाणी नियोजन व्हायला हवं, एवढीच अपेक्षा या LS मराठीच्या पारावर या सगळ्यांनी व्यक्त केली आहे. ती अपेक्षा सरकारनं पूर्ण करावी एवढंच मत या LS मराठीच्या पारावर व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत रहा LS मराठी. कॅमेरामन रोहितसह संदीप चव्हाण, वडू बुद्रुक.